नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीविषयी काही क्वेश्चन्स घेणार आहोत। म्हणजेच पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये विचारले गेलेले प्रश्न आणि आपण त्यामध्ये ॲड केलेले काही क्वेश्चन्स आहेत। तर मित्रांनो, टाइमपास न करता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, स्किप न करता हा तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ बघायचा आहे। आणि मित्रांनो, पोलीस भरतीसाठीचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। भारतातील श्वेत क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मित्रांनो, भारतातील श्वेत क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर वर्गीस कुरियन यांना ओळखले जाते। दुसरा प्रश्न, भारतातील पहिले 100% साक्षर राज्य कोणते आहे? तर मित्रांनो, हे तुम्हाला माहीतच असेल की केरळ हे राज्य भारतातील पहिले 100% साक्षर राज्य आहे। नेक्स्ट क्वेश्चन, जनसुरक्षा कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर मित्रांनो, आंध्र प्रदेश हे राज्य जनसुरक्षा कायदा करणारे भारतातील पहिले राज्य आहे। नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मित्रांनो, डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते। पाचवा प्रश्न, भाषिक तत्वावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर मित्रांनो, आंध्र प्रदेश हे राज्य भाषिक तत्वावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य आहे। पुढचा प्रश्न बघूया, वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, केरळ या राज्यामध्ये वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे। तर मित्रांनो, प्रश्न रिपीट करण्यामागचं कारण म्हणजे प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं आहे ते समजून घ्यायचं आहे आणि त्यानुसार त्याचा आन्सर आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। पुढचा प्रश्न बघूया, मोडक सागर धरण कोणत्या नदीवर आहे? तर वैतरणा या नदीवर मोडक सागर हे धरण आहे। आठवा प्रश्न, अनेर हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, धुळे या जिल्ह्यामध्ये अनेर धरण आहे। बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर मित्रांनो, आसाम या राज्यातील बिहू हे लोकनृत्य आहे। 10वा प्रश्न, जागतिक अन्न दिवस केव्हा साजरा केला जातो? तर मित्रांनो, 14 ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन साजरा केला जातो। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे? तर मित्रांनो, मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय आहे। 12वा प्रश्न, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कुठे आहे? तर मित्रांनो, हैदराबाद या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? तर महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य हे सदरक्षणाय खलनिग्रहणाय असे आहे। तर महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते आहे? तर मित्रांनो, पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद आहे। प्रश्न क्रमांक 15, भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? तर मित्रांनो, भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र हे तेलंगणा या राज्यामध्ये आहे। 16वा प्रश्न, थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, बॅडमिंटन या खेळाशी थॉमस कप संबंधित आहे। प्रोटॉनचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो, अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी प्रोटॉनचा शोध लावला। तर न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? तर जेम्स चॅडविक यांनी न्यूट्रॉनचा शोध लावला। 19वा प्रश्न, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? तर जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला। 20वा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे? तर मित्रांनो, दक्षता हे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक आहे। पुढचा प्रश्न, कायमधारा पद्धत कोणी सुरू केली? तर मित्रांनो, लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायमधारा पद्धत सुरू केली। भारताची सुवर्णकन्या कोणाला म्हटले जाते? तर पी.टी. उषा हिला भारताची सुवर्णकन्या असे म्हटले जाते। तर 23वा प्रश्न, भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका कोण होत्या? तर सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या। महाराष्ट्रातील पहिले स्मार्ट विलेज कोणते आहे? तर मित्रांनो, हरिसाल हे महाराष्ट्रातील पहिले स्मार्ट विलेज आहे। तर भारतातील पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे? तर मित्रांनो, 25व्या प्रश्नाचं उत्तर हे मीरा कुमार या भारतातील पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष आहे। 26वा प्रश्न, भारतातील दुसऱ्या महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे? तर मित्रांनो, सुमित्रा महाजन या भारतातील दुसऱ्या महिला लोकसभा अध्यक्ष आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? तर ब्लू मॉर्मॉन हे महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू आहे। आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, हॉकी या खेळाशी
आगा खान कप हा संबंधित आहे? तर महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? तर मित्रांनो, साल्हेर हे महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. तर महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर मित्रांनो, कळसुबाई हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. वॉकर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, गोल्फ या खेळाशी वॉकर कप संबंधित आहे. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर नर्मदा या नदीवर सरदार सरोवर प्रकल्प आहे. तर 33वा प्रश्न, आग्रा हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर मित्रांनो, यमुना या नदीवर आग्रा हे शहर वसलेले आहे. तंतुकणिकांना काय म्हणून संबोधले जाते? तर मित्रांनो, ऊर्जा निर्मितीचे केंद्र म्हणून तंतुकणिकांना संबोधले जाते. 35वा प्रश्न, FIRचे पूर्ण रूप काय आहे? तर मित्रांनो, FIR म्हणजेच फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. पुढचा प्रश्न 36वा प्रश्न, राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली? तर मित्रांनो, 1948 मध्ये राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना झाली. भारतातील पहिले पोलीस रोबोटचे नाव काय आहे? तर KP बोट हे भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव आहे. तर मित्रांनो, भारत आणि चीनमध्ये पंचशील करार केव्हा झाला? तर 1954 मध्ये भारत आणि चीन दरम्यान पंचशील करार झाला. तर पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते? तर मित्रांनो, गृह मंत्रालयाच्या अंतर्गत पोलीस विभाग येतो. तर 40वा प्रश्न, रेड क्लिफ सीमारेषा कोणत्या दोन देशादरम्यान आहे? तर भारत आणि पाकिस्तान या दोन देशादरम्यान रेड क्लिफ ही सीमारेषा आहे. पुढचा प्रश्न बघूया. मॅकमोहन सीमारेषा कोणत्या दोन देशादरम्यान आहे? तर मित्रांनो, भारत व चीन या दोन देशादरम्यान मॅकमोहन सीमारेषा आहे. तर ड्युरंड रेषा कोणत्या दोन देशादरम्यान आहे? तर पाकिस्तान व अफगाणिस्तान या दोन देशादरम्यान ड्युरंड ही सीमारेषा आहे. तर 38वी समांतर रेषा कोणत्या दोन देशांना विभाजित करते? तर 38वी समांतर रेषा ही उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया या दोन देशांना विभाजित करते. 44वा प्रश्न, शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? तर मित्रांनो, कोयना या जलाशयास शिवाजी सागर जलाशय असं म्हटलं जाते. तर भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? तर प्रवरा या नदीवर भंडारदरा हे धरण आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या सागरी किनाऱ्याची लांबी किती किलोमीटर आहे? तर मित्रांनो, 720 किलोमीटर एवढी महाराष्ट्र राज्याच्या सागरी किनाऱ्याची लांबी आहे. तर शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, शिवनेरी किल्ला हा पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. तर भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? तर मित्रांनो, भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्याची राजधानी ही मुंबई आहे. तर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे? तर नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. तर 50वा प्रश्न, महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा कागद कारखाना कुठे आहे? तर मित्रांनो, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा कागद कारखाना आहे. तर मित्रांनो, इथपर्यंत आपले 50 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. तुम्ही जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर मित्रांनो, मुंबईमधील बोरिवली येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. तर संयुक्त राष्ट्राने कोणते वर्ष हे आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केले? तर मित्रांनो, 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केले. तर मोडक सागर धरण कोणत्या नदीवर आहे? तर वैतरणा या नदीवर मोडक सागर हे धरण आहे. तर 54वा प्रश्न, भारताची भूसीमा किती देशांना लागलेली आहे? तर मित्रांनो, 7 देशांना भारताची भूसीमा लागलेली आहे. तर कोणते ते 7 देश बघूया. पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूटान आणि बांगलादेश आणि म्यानमार हे 7 देश भारताच्या भूसीमेला लागलेले आहेत. तर डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली. तर पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक कोणता आहे? तर मित्रांनो, सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे. तर देशातील पहिली बालिका पंचायत कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती? तर गुजरात या राज्यामध्ये देशातील पहिली बालिका पंचायत आयोजित करण्यात आली होती. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 58वा, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? तर सुंदरबन हा भारतातील सर्वात मोठा
त्रिभुज प्रदेश आहे? तर चेराव हे कोणत्या राज्याचे पारंपरिक नृत्य आहे? तर मित्रांनो मिझोराम या राज्याचे चेराव हे पारंपरिक नृत्य आहे. तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर मित्रांनो 1975 मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 61 मध्य आणि दक्षिण सह्याद्री यांच्यामध्ये कोणती खिंड आहे? तर मित्रांनो पालघाट ही मध्य आणि दक्षिण सह्याद्री यांच्यामध्ये असलेली खिंड आहे. तर लाल किल्ल्यावर सर्वाधिक वेळा ध्वजारोहण करणारे पंतप्रधान कोण आहेत? तर मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू हे लाल किल्ल्यावरून सर्वाधिक वेळा ध्वजारोहण करणारे पंतप्रधान आहेत. तर वनस्पती प्रामुख्याने नत्र कोणत्या स्वरूपात शोषतात? तर मित्रांनो वनस्पती प्रामुख्याने नत्र हे नायट्रेटच्या स्वरूपात शोषतात. तर मित्रांनो पृथ्वी, अग्नी, त्रिशूल, नाग ही कशाची नावे आहेत? तर मित्रांनो पृथ्वी, अग्नी, त्रिशूल, नाग ही क्षेपणास्त्रांची नावे आहेत. तर मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. गुरुशिखर कोणत्या पर्वतरांगेतील उंच शिखर आहे? तर मित्रांनो गुरुशिखर हे अरावली या पर्वतरांगेतील उंच शिखर आहे. तर केसरी या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर मित्रांनो बाळ गंगाधर टिळक हे केसरी या वृत्तपत्राचे संपादक होते. तर ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कुठे झाली? तर लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना झाली. तर मित्रांनो शिमला परिषद कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात आयोजित करण्यात आली होती? तर मित्रांनो शिमला परिषद ही लॉर्ड वेव्हेल या व्हाईसरॉयच्या काळात आयोजित करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 70 स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी जे.बी. कृपलानी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. नेक्स्ट क्वेश्चन गदर पार्टीची स्थापना कुठे झाली? तर मित्रांनो गदर पार्टीची स्थापना ही अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को इथे झाली. तर महात्मा गांधींनी साबरमती आश्रमाची स्थापना कुठे केली होती? तर मित्रांनो गुजरातमधील अहमदाबाद येथे महात्मा गांधींनी साबरमती आश्रमाची स्थापना केली होती. तर पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर राज्य सूचीमध्ये पोलीस खाते हा विषय येतो. तर 1857च्या क्रांतीच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? तर मित्रांनो लॉर्ड पाल्मस्टन हे 1857च्या क्रांतीच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान होते. प्रश्न क्रमांक 75 1857च्या उठावाला भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम कोणी म्हटले? तर मित्रांनो विदा सावरकर यांनी 1857च्या उठावाला भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम असे म्हटले. नेक्स्ट क्वेश्चन आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोण आहे? तर मित्रांनो लॉर्ड मेयो हा आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक आहे. तर पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो. तर महाराष्ट्र दिन केव्हा साजरा केला जातो? तर 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. तर मित्रांनो महाराष्ट्र महसूल दिन केव्हा साजरा केला जातो? तर 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र महसूल दिन साजरा केला जातो. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 80 महाराष्ट्रातील तेलबिया संशोधन केंद्र कुठे आहे? तर मित्रांनो जळगाव या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील तेलबिया संशोधन केंद्र आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. महाराष्ट्रात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी त्यालाच आपण NDA असं म्हणतो म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? तर मित्रांनो पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आहे. तर मित्रांनो भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? तर फातिमा बीबी या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या. तर मित्रांनो द ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बराक ओबामा हे द ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक आहेत. तर मित्रांनो विकिलीक्स या वेबसाईटचे संस्थापक कोण आहेत? तर जुलियन असांजे हे विकिलीक्स या वेबसाईटचे संस्थापक आहेत. तर मित्रांनो चाक समान प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो पुणे या जिल्ह्यामध्ये चाक समान प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय महिला दिवस केव्हा साजरा केला जातो? तर मित्रांनो 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. तर जागतिक पर्यावरण दिवस केव्हा असतो? तर 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. तर जागतिक एड्स दिन केव्हा असतो मित्रांनो? तर 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन असतो. तर
विश्व कम्प्युटर साक्षरता दिन केव्हा असतो तर 2 डिसेंबर रोजी विश्व कम्प्युटर साक्षरता दिन असतो। तर मित्रांनो राष्ट्रीय एकता दिन म्हणजेच राष्ट्रीय एकता दिवस केव्हा असतो तर 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस असतो। पुढचा प्रश्न, बीइंग सलमान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो जसीम खान हे बीइंग सलमान या पुस्तकाचे लेखक आहेत। तर एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण आहेत? तर मित्रांनो बछेंद्री पाल या एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला आहेत। तर प्रश्न क्रमांक 93, ग्रेहाउंड्स हे पोलिसाचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे? तर मित्रांनो ग्रेहाउंड्स हे पोलिसाचे पथक आंध्र प्रदेशातील नक्षलविरोधी कारवायांसाठी स्थापन करण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रात काय म्हणतात? तर मित्रांनो मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये आम्रसरी असे म्हटले जाते। तर मित्रांनो भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते आहेत? झारखंड हे भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य आहे। पुढचा प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो शेवटचे 5 प्रश्न बघण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल। सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस कराल जेणेकरून तुम्हाला खास पोलीस भरतीसाठीचे जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स असणारे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन्सद्वारे दिसतील। तर मित्रांनो यानंतर सुद्धा आपण पोलीस भरतीसाठीचे महत्त्वाचे जीके क्वेश्चन्स असणारे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळतील। तर मित्रांनो तुम्ही कंटिन्यू आपले जीके क्वेश्चन्स असणारे व्हिडिओ बघत राहा। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले शेवटचे 5 प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 96, हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर लोहाची हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी आवश्यकता असते। प्रश्न क्रमांक 97, रिडल्स इन हिंदुइझम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रिडल्स इन हिंदुइझम या पुस्तकाचे लेखक आहेत। पुढचा प्रश्न, सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर मित्रांनो सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी हे खेळाडू बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत। पुढचा प्रश्न, क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर मित्रांनो क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार मिळवणारे आणि सर्वात कमी वयाचे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे व्यक्ती हे सचिन तेंडुलकर आहेत। पुढचा प्रश्न, विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर मित्रांनो विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार हा राज्यपालांना असतो, म्हणजेच राज्यपाल हे विधानसभा बरखास्त करू शकतात। धन्यवाद मित्रांनो।